मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. मंडळी आत्ताच्या घडीची सांगोला तालुक्यातली एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. मंडळी जवळा गावाजवळ असलेल्या पांढरे वस्ती इथं महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांनी भ्याड हल्ला केला आहे. आणि मंडळी या हल्ल्यामध्ये सांगोला तहसील कार्यालयाच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि या भ्याड हल्ल्यामध्ये महसूल विभागाचे कर्मचारीही काही प्रमाणात जखमी झाल्याचं समजते. आणि मंडळी याच प्रकरणी सांगोला तहसील विभागातल्या महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. तर मंडळी आत्ताच्या घडीची ही एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपण खास सांगोला पॉलिटिक्सवर पाहतात. मंडळी सांगोला तालुक्यामध्ये वाळू तस्करांचा हैदोस पाहायला मिळतोय. मधल्या काळामध्ये मागील 2 अधिवेशनापूर्वी झालेल्या एका अधिवेशनात सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळू तस्करीचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला होता. आणि त्यानंतर काही महिने ही वाळू तस्करी थांबल्याचं दिसून येत होतं. मंडळी मागील महिन्यापर्यंत ही वाळू तस्करी काही प्रमाणात कमी होती. मात्र मागील 20 दिवसांपासून सांगोला तालुक्यात वाळू तस्करांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसते. कारण मंडळी मागील 15 ते 20 दिवसांपासून सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे मतदारसंघाच्या बाहेर आहेत. लंडन येथील अभ्यास दौरा, त्याचप्रमाणे मुंबई इथं सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यामुळं आमदार बाबासाहेब देशमुख हे मागील 15 दिवसांपूर्वीपासून सांगोल्याच्या बाहेर आहेत. आणि किंबहुना त्याचाच गैरफायदा उचलून मंडळी सांगोला तालुक्यातल्या वाळू तस्करांनी पुन्हा एकदा हैदोस मांडल्याचं दिसतंय. तर मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज खास तुम्ही सांगोला पॉलिटिक्सवर पाहताय. मंडळी आज पहाटे अर्थात गुरुवारी पहाटे सांगोला तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी जे आहेत तर ते कर्मचारी मंडल अधिकारी हे पहाटे 3च्या सुमारास आपल्या कर्मचाऱ्यांसोबत जवळा येथे अवैध गौण खनिज रोखण्याकरता गेले होते. आणि त्यांना मारहाण झालेली आहे. त्यांच्या शासकीय गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे. मंडळी या तहसील कर्मचाऱ्यांच्या गाडींवर चक्क वाळू तस्करांनी दगडफेक केलेली आहे. आणि मंडळी ही अत्यंत गंभीर जे कृत्य आहे तर ते वाळू तस्करांकडून झाल्याचं दिसतंय. आणि मंडळी त्याचमुळं आज सांगोला तहसील येथील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनही पुकारलेलं आहे. तर मंडळी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महसूल कर्मचारी संघटना शाखा सांगोला यांनी तहसीलदार बाळूताई भागवत मॅडम यांना दिलेल्या निवेदनाची ही फोटोकॉपी तुम्ही खास सांगोला पॉलिटिक्सच्या स्क्रीनवर बघू शकता. मंडळी या निवेदनामध्ये त्यांनी झालेल्या घटनाक्रमाबाबत सविस्तर त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. पहाटे 3 वाजता श्री महेश जाधव मंडल अधिकारी आणि त्यांच्या पथकातील इतर कर्मचारी हे जवळात पांढरे वस्तीजवळ असलेल्या नदीपात्रात अवैध गौण खनिज हे रोखण्याकरता गेले असता या निवेदनात ज्याप्रमाणे नमूद केले त्याप्रमाणे श्री अतुल शंकर गावडे व इतर यांनी या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली, त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि शासकीय वाहन क्रमांक MH 45L 8171 या वाहनावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे. मंडळी ही बाब गंभीर स्वरूपाची असून शासकीय कर्मचारी यांच्या जीवितास धोका निर्माण करणार असल्याचं या महसूल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे. आणि मंडळी त्याचनुसार आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना कडक कारवाई करण्यात यावी. आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत महसूल कर्मचारी संघटना शाखा सांगोला हे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारताना दिसत आहेत. तर मंडळी या निवेदनामध्ये सचिन कुंभार, राजू बनसोडे, याचप्रमाणे BT कोळी, डोंबाळे, कांबळे, भाकरे, शेंडगे याप्रमाणे जाधव, प्रियंका जाधव वगैरे अशा जवळपास 15 ते 16 कर्मचाऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. आणि मंडळी हे जे निवेदन आहे हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आलेलं आहे गृहशाखेला. त्याचप्रमाणे सांगोल्याच्या विद्यमान तहसीलदार मॅडम यांना हे निवेदन दिलेलं आहे. तर मंडळी आत्ताच्या घडीची ही एक ब्रेकिंग न्यूज तुम्ही खास सांगोला पॉलिटिक्सवर बघू शकताय. मंडळी
जवळा इथं महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर वाळू तस्करांनी भ्याड हल्ला केला आहे. मोठ्या प्रमाणात दगडफेक केलेली आहे आणि या दगडफेकीत महसूल विभागाचे काही कर्मचारी जखमी झालेले आहेत आणि महसूल विभागाच्या सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मंडळी, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तहसील कार्यालयाच्या या वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत. वाळू तस्करांचे हे जे धाडस आहे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यांना वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अभय मिळताना दिसते. त्यामुळं ही झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहेत याचा शोध घेऊन तातडीनं या वाळू तस्करांवर आणि त्यांची वसुली करणाऱ्या वसूल एजंटावर कारवाई करावी अशी मागणी होताना दिसते. तर मंडळी, आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहात. तर मंडळी, आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे. मंडळी, सांगोला तालुक्यात वाळू तस्करांनी हायदोस माजवल्याचं दिसतंय आणि त्याच या सगळ्या धाडसातून आज महसूल कर्मचाऱ्यांच्या 2 वाहनांवर प्रचंड प्रमाणात दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. याशिवाय महसूल कर्मचाऱ्यांना या वाळू तस्करांनी मारहाणी केलेली आहे आणि मंडळी, त्याचमुळं सांगोला तालुक्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी वाळू तस्करांवर प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याचं दिसतंय. किंबहुना हे वाळू तस्कर पोलिसांना घाबरत नसल्याचंही दिसतंय आणि मंडळी, त्यातूनच वाळू तस्करांची ही मुजुरी आणि हे धाडस मोठ्या प्रमाणात वाढले आणि विशेष म्हणजे जवळ्यासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या गावाच्या जवळच ही इतक्या मोठ्या प्रमाणातली गंभीर घटना आपल्याला घडल्याचं पाहायला मिळते. तर मंडळी, ही अत्यंत ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाची बातमी आपण खास सांगोला पॉलिटिक्सवर पाहतात. मंडळी, सांगोला तालुक्यातल्या जवळा गावाजवळच्या पांढरे वस्तीवर ही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर अशी घटना घडलेली आहे. तर मंडळी, सांगोला तालुक्यासाठी आजची एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी ती म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये महसूल विभागाच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. महसूल कर्मचाऱ्यांना जबर मारहाणी करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणी महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद पुकारलेलं आहे. आजपासून सांगोला तहसील कार्यालयातलं महसूल विभागाचे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. मंडळी, ही एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. वाळू साठा जप्त करण्यासाठी किंवा वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या कर्मचाऱ्यांवर जवळ्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेले आहेत आणि ही अत्यंत गंभीर घटना सांगोला तालुक्यातल्या जवळा गावात घडलेली आहे. मंडळी, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होताना दिसतोय. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी खास सांगोला पॉलिटिक्सवर आपण पाहतात. तर मंडळी, आताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज तुम्ही सांगोला पॉलिटिक्सवर पाहताय. मंडळी, सांगोला तालुक्यात वाळू तस्करांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे आणि या वाळू तस्करांचं धाडस इतकं वाढलं की त्यांनी सांगोला तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाच्या पथकावर चक्क आज दगडफेक केलेली आहे आणि या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणी केलेली आहे आणि मंडळी, त्याचमुळं सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीचा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मंडळी, या वाळू तस्करांना कुणाचा अभय नेमकं मिळतंय हा एक मोठा संशोधनाचा विषय. मंडळी, या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातून होताना दिसते. मंडळी, या वाळू तस्करांमुळं प्रत्येक ठिकाणच्या नद्या ओसाड पडल्याच्या दिसतात आणि या नद्यांमध्ये मोठमोठाले खड्डे पडल्याचं दिसते आणि मंडळी, त्याचमुळं निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसते. एका बाजूला मोठ्या प्रमाणात चालणारी वाळू तस्करी आणि या वाळू तस्करीतून सांगोला तालुक्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात निर्माण होताना मागच्या काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं होतं. मात्र मागील 2 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यातील वाळू तस्करीवर बऱ्यापैकी त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं. मात्र मंडळी, मागील 20 दिवसांपासून सांगोला तालुक्यात पुन्हा एकदा वाळू तस्करांनी डोकं वर काढलेलं आहे. ही वाळू तस्करीचं नेमकं टोक आहे ते आज आपल्याला पाहायला मिळेल. मंडळी, आज पहाटे जवळा गावाजवळच्या एका नदीपात्रात हे महसूल विभागाचे कर्मचारी छापा टाकण्यासाठी गेले असता या वाळू तस्करांनी या तहसीलच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केलेली आहे आणि या दगडफेकीत अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत. तहसीलच्या या कर्मचाऱ्यांना मारहाणी केल्याचे वृत्त आहे आणि मंडळी, त्याचमुळं महसूल विभागाचे हे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत आणि मंडळी, ही आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज तुम्ही सांगोला पॉलिटिक्सवर बघू शकताय. मंडळी,
वाळू तस्करी रोखण्यासाठी अर्थात 10 टाकण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांनी भ्याड हल्ला केला आहे आणि या हल्ल्यात महसूल विभागाच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली आहे. मंडळी तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, वाहनांच्या काचा फोडलेल्या आहेत वाळू तस्करांनी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान केलेलं आहे. जवळा आणि आजूबाजूच्या परिसरासह सांगोला तालुक्यातल्या सर्वच ठिकाणी चालू असलेली वाळू तस्करी तातडीनं रोखावी आणि हे रोखणं हेच खरं चॅलेंज प्रशासनासमोरचं आहे. मंडळी, या अशा पद्धतीनं भ्याड हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी होताना दिसते. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.